नमस्कार मित्रांनो. तर आज मार्केटमध्ये होते बिहार इलेक्शनची न्यूज आणि एवढी मोठी न्यूज असून सुद्धा मार्केट आज साइडवेज राहिलं आणि ह्या साइडवेज मार्केटमध्ये बरेच जणांनी आज लॉस केले असणार आहेत 100%. कारण लोकांनी दोन्ही साइडून कॉल पुट बाय केले असतील आणि मार्केट साइडवेज राहिलं आणि प्रीमियम एवढे डिके झालेत ना आज, कारण ऑलरेडी प्रीमियम वाढले होते. तरी सुद्धा या साइडवेज मार्केटमध्ये प्रॉफिट कसा करायचा ते आज आपण शिकूया. म्हणजे मी तुम्हाला सांगतो कसं केलं पाहिजे आणि तुम्ही बघू शकता ही असणार आहे ती स्ट्रॅटेजी. आता ही स्ट्रॅटेजी काय, सेल केलंय बाय केलंय काहीच समजत नाही. बट मी माझे पूर्ण प्रयत्न करतो की तुम्हाला हे समजवायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा हे बघा आजचं साइडवेज मार्केट जे तुम्ही बघितलं असेल. एंडिंगला हे काय झालं मला पण नाही माहित, बट ठीक आहे, इथपर्यंत साइडवेज मार्केट आपण बघू शकतो. हे जे एंडिंगचं झालंय ना ते बहुतेक उद्या गॅपअप मध्ये तुम्हाला समजेल नेमकं हे काय विषय असू शकतो. तर आता सगळ्यात पहिल्यांदा मार्केट जे साइडवेज राहिलं इव्हेंट असून सुद्धा हे काही नवीन नाहीये. याच्या आधी सुद्धा बजेटला याच वर्षी फेब्रुवारीमध्ये ज्यावेळेस बजेट झालं होतं सेम प्रोसेस होती. एवढं मोठं बजेट झालं, एवढा टॅक्स कमी केला, सगळं केलं आणि मार्केट काय एकदम साइडवेज. तर अशा गोष्टीमुळे काय होतं, मार्केटमध्ये जे लोक नवीन असतात जे कॉल आणि पुट बाय करतात त्यांच्यामध्ये असं होतं की हे बाय नेमकं काय आहे, नेमकं कधी प्रॉफिट कसा होणार आपल्याला. तर सगळ्यात गोष्ट एक इम्पॉर्टंट महत्वाची गोष्ट ती म्हणजे एवढं इव्हेंट असून मार्केट साइडवेज का राहिलं याची दोन कारणं असू शकतात. सगळ्यात पहिलं कारण जे आपण टेक्निकल मध्ये समजावून सांगतो. एवढ्या सगळ्या लाईनी आहेत तरी पण बघा आता. हे बघा, मार्केट ऑलरेडी इथून इथपर्यंत पळालं होतं. म्हणजे विचार करा मार्केट किती पळालं होतं. एवढं पळालं होतं की काय, म्हणजे मागच्या तुम्हाला तर माहिती आहे 6 महिन्यात मार्केट किती पळालंय. तर इथून इथपर्यंत मार्केट पळालं होतं कधीपासून, ते म्हणजे 7 नोव्हेंबर पासून. तर आजचा तारीख आहे 14 नोव्हेंबर पर्यंत. म्हणजे आजचं मार्केट कॅन्सल करा, 13 नोव्हेंबर पर्यंत मार्केट जवळजवळ तुम्ही जर बघितलं 25,300 पासून ऑल टाइम हाय म्हणजे आत्ताचा तो म्हणजे 26,000, म्हणजे जवळजवळ 700 पॉईंट मार्केट पळालं. आता तुम्ही विचार करा 700 पॉईंट ऑलरेडी मार्केट पळालंय. आज चांगली न्यूज आहे, मार्केटमध्ये मूव येईल का? हा येईल, पण मागच्या 3 दिवस झालं कंटिन्यू मार्केट पळते. म्हणजे हायर हायचं क्रिएशन गॅप ओपन होतंय, अजून वर जात आहे. ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. त्यानंतर एक दुसरी महत्वाची गोष्ट, इलेक्शनमध्ये म्हणजे हे नव्हतं, काय म्हणतात, फिक्स. म्हणजे कदाचित असं झालं असू शकतं की ज्या सीट्स आल्यात एनडीएच्या त्या कदाचित मार्केटला अपेक्षित असतील की अजून जास्त येणार असतील किंवा अजून कमी येणार असेल, त्यानुसार मार्केट बिहेव करणार असेल. बट तसं काय झालं नसेल तर ते एक रिझन असू शकतं. बट मेन रिझन तर टेक्निकल मध्ये आपल्याला हेच दिसतंय, जे मी तुला 5 मिनिटाच्या कॅन्डल फ्रेम वरती सुद्धा दाखवतो. बघा 5 मिनिटाच्या कॅन्डल फ्रेम. हा, ठीक आहे. बरेच लोक आजकाल 5 मिनिटाची कॅन्डल फ्रेम वापरत नाही, मला माहित नाही का, सगळे डायरेक्ट 1 मिनिटाच्या कॅन्डल फ्रेम वरती स्कॅल्पिंग करतात. बट 5 मिनिटाची पण वापरा मित्रांनो, म्हणजे वाईट वाटेल त्यांना. बघा 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती मार्केट कंटिन्यू मागच्या 3 दिवस झालं वरती जाते आणि आज परत तुम्ही एक्सपेक्ट करता की अजून वरती जाऊन ऑल टाइम हाय तोडावा. तर असं कदाचित होऊ शकत नाही. दुसरं मेन रिझन की का मार्केटमध्ये मूव आला नसावा बुलिश साईडला, ते म्हणजे कालचं युएस मार्केटची क्लोजिंग. तर काल जर तुम्ही बघितलं तर युएस मार्केटमध्ये एक फॉल होता, ज्याच्यामुळे कदाचित आपल्या जे इन्व्हेस्टर असतील किंवा जे आपले लोकल इन्व्हेस्टर असतील म्हणजे आपल्यासारखे, त्यांना असं वाटू शकतं की मार्केट पडू शकतं. ठीक आहे, म्हणजे नेक्स्ट जो फॉल आहे मार्केटमध्ये, म्हणजे तुम्हाला माहिती आहे युएस मध्ये कसं जॉबची सिच्युएशन चालली आहे, त्यांचा कुठला तरी डेटा बिटा एकदम कमी जास्त होतोय, त्यांच्यावर लोन आहे, हे सगळं आल्यामुळं एक फॉल येणार आहे असं बरेच प्रेडिक्शन वाल्यांनी प्रेडिक्शन केलंय. आणि ते किती बरोबर असतात तुम्हाला पण माहिती आहे. तर त्याच्यामुळे कदाचित लोकांच्या मनात फिअर असू शकतो की मार्केटमध्ये एक फॉल येऊ शकतो. त्याच्यामुळे कदाचित आजचा मूव तुम्हाला बघायला नाही भेटला. बट आता हे जे साइडवेज मार्केट आहे याच्यामध्ये नेमकं काय केलं पाहिजे, ठीक आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो. म्हणजे मी भरपूर पावसाळे आणि हे साइडवेज मार्केट तर बघितलंय. आता याच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करून घ्या जेवढे तुम्हाला शक्य होतील तेवढे. म्हणजे कालच्या दिवसाचा हाय लो बाकी हे सगळे लेवल काढून टाका. ठीक आहे, आता आपण ह्या लेवल आहे ना, ओके, एक एक करून सगळे लेवल काढतो जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. आता ही लेवल तर ऑल टाइम हायच्या आजची आणि आजचा ऑल टाइमचा लो आणि हा प्रिव्हियस डेचा हाय. प्रिव्हियस डेचा हाय का मार्क करायचा? कारण भाऊ या लेवलवरून जर बघितलं तर मार्केटमध्ये लोअर लोचं क्रिएशन झालेलं आहे. त्यामुळे हा किती महत्त्वाचा रेजिस्टन्स असणार आहे तुम्हाला अजिबात कल्पना नाही. कदाचित हा डायरेक्ट तोडून वर पण जाऊ शकतं मार्केट, काही सांगता येत नाही. पण मोठा रेजिस्टन्स आहे आपल्यासाठी. आणि हा सपोर्ट एवढा इम्पॉर्टंट सपोर्ट असणार आहे ना, कदाचित हा तोडून मार्केट खाली पण जाऊ शकतं. पण सपोर्ट इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, त्यामुळे ह्या दोन्ही लेवल मार्क करून घ्यायच्या आपण. आणि आता समजा मार्केट जर साइडवेज राहिलं तर दोन गोष्टी होतात. सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, मुवमेंट येत नाही मार्केटमध्ये. आणि हा ठीक आहे, मुवमेंट येत नाही मार्केटमध्ये आणि दुसरी गोष्ट प्रीमियम डीके होतो. आजच्या मार्केटमध्ये काय झालं, हाईप एवढी केली होती की भाई इलेक्शनचा रिझल्ट आहे, मार्केट वर जाणार खाली जाणार. आणि नेमकं त्याच वेळेस दोन्ही साईडनी कॉल आणि पुट लोकांनी बाय केले. म्हणजे लोकांनी काय केलं, या साईड कॉल साईडला बाईंग केलं, पुट साईडला बाईंग केलं. ज्याच्यामुळे एक गोष्ट काय झाली माहितीये का, कॉल साईडचे प्रीमियम जे 100 रुपये होते, पुट साईडचे 100 रुपये, ते डायरेक्टली 130 रुपये झाले. तुम्ही आज पण नोटीस करत असाल
ऍट द मनी निफ्टीचा 130 रुपयाचा होता आणि खालचा पुटचा ऍट द मनी 130, म्हणजे 260 टोटल झाली, जी 200 व्हायला पाहिजे होती. 60 पॉईंट प्रीमियम एक्स्ट्रा आले. तशातच आपले जे टेक्निकल अनालिसिस वाले एक हुशार पोर असतात, तर त्यांनी काय केलं, दोन्ही साईडनी कॉल पुट बाय केले विदाउट एनी इंडिकेशन. इंडिकेशन पाहिजे ना, की मार्केट वर जाणार आहे, आता एक साईडला जाईल, खालच्या साईडला जाईल, रिझल्ट खराब आलाय, चांगला आलाय. बट तसं नाही, विदाउट एनी अनालिसिस दोन्ही साईडनी कॉल आणि पुट बाय केले. म्हणून काय झालं, मार्केटमध्ये हे जे प्रीमियम वाढले होते ते त्यांना 130 ला भेटले. मग आता ते परत 100 ला येणार ना शेवटी, कारण एक्सपायरी आहे मंगळवारी. तर मग ते जेव्हा परत 100 ला आले, अशा वेळेस ह्या लोकांना लॉस झाला. आणि या लॉस मध्ये स्वतः मालक मी पण आहे, पण मी दुसरी स्ट्रॅटेजी वापरली, परत प्रॉफिट केला. कसं ते सांगतो. आता माझा प्रॉफिट बघू आपण, चला. हा, तर आता आपला हा प्रॉफिट या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आता तुम्ही जर बघितलं तर ह्या नाही, कुठल्या पोझिशन आहेत त्या, आता बघा हे सगळे पोझिशन मिक्स झाल्यात. मलाच काय कळत नाही कोणती पोझिशन आहे, बट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो कोणत्या पोझिशन असू शकतात. ठीक आहे. आता हे सगळे झिरो झाले, आता समजणार कसं तेच समजत नाही मला. बट ऐका, ही जी पोझिशन आहे ना, ही मधली 25,800 कॉल आणि 25,850चा पुट, तर ही आपली पोझिशन होती 100 आणि 101%. कारण 1400 रुपये आपल्याला प्रॉफिट झाला होता. बघा, मी कॉल आणि पुट दोन्ही बाय केले होते. मग 1400 रुपये प्रॉफिट झाला कॉलमध्ये, म्हणजे मार्केट वर गेला असेल, पण पुटमध्ये 2600 रुपये लॉस झाला. म्हणजे विचार करा, 1400 प्रॉफिट झाला तर 1400 लॉस व्हायला पाहिजे ना, मग 2600 लॉस का झाला? मग ओव्हरऑल तर मला लॉस झाला 1200 रुपये. पण 3च लॉटला, आणि ते पण 5च मिनिटात हे झालं. तर असं का झालं? कारण डीके ह्याच्यात खूप झाला. पण मी एकदम हुशार आहे, तुम्हाला तर माहिती आहे पहिल्यापासून. मग मी काय केलं, हे पुट हे पुट सॉरी हे कॉल, हे पुट, हे कॉल, म्हणजे ही जी स्ट्रॅटेजी आता जी मी तुम्हाला दाखवली होती, ती स्ट्रॅटेजी मी यूज केली. ज्या स्ट्रॅटेजीला म्हणतात, या स्ट्रॅटेजीला काय म्हणतात मला पण नाव नाही माहित. बट या स्ट्रॅटेजीमध्ये आपण काय करतो, तुम्ही जर बघितलं 25 नोव्हेंबरचे कॉल आणि पुट मी बाय केले. 25 नोव्हेंबर म्हणजे पुढच्या एक्सपायरीचे बाय केले, जे आहेत 37 आणि 41 रुपयाला, जे त्यावेळेस होते. आता याची किंमत कमी झाली असेल. त्यानंतर या एक्सपायरीचे कॉल आणि पुट मी सेल केले. म्हणजे थोडक्यात मी जी स्ट्रॅटेजी वापरली होती ती कशी वापरली होती तुम्हाला सांगतो. आता मला एक गोष्ट माहिती आहे, कॉल आणि पुट जे आहेत ना, त्यांच्यामध्ये डीके खूप होतोय, पण मला रिस्क पण नकोय भाई. कॉल आणि पुट वाढले तर काय करू, कारण एक साईडला मार्केट जाऊ शकतं ना. इलेक्शनचा रिझल्ट कधी पण येऊ शकतो, तुम्हाला तर माहिती आहे. तर मग मी काय केलं होतं, पुढच्या आठवड्याचे कॉल आणि पुट बाय केले, जेणेकरून जरी मुवमेंट आली तरी पुढच्या आठवड्यामध्ये मला प्रॉफिट होईल. आणि या आठवड्याचे कॉल आणि पुट सेल केले, जेणेकरून साइडवेज मार्केट राहिलं तर या आठवड्यामध्ये मला जास्त प्रॉफिट होईल, पुढच्या आठवड्यामध्ये पण लॉस होईल, पण हा लॉस या प्रॉफिटपेक्षा थोडा कमी असेल. त्याचमुळे तुम्ही जर बघितलं, ओव्हरऑल आपलं पीएनएल झालंय 3,500 रुपये, जे 3800 रुपयापर्यंत गेलं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे, बटन दाबल्यानंतर 3800चा प्रॉफिट 3500 वर येतोच, दरवेळेसचं हे काम आहे. तर हा 3500 प्रॉफिट आपण बुक केलाय. आणि हा सुरुवातीचा लॉस होता -1200 रुपये. 1200 म्हणजे मी पण हुशार लोकांमध्ये मी पण होतो, जेणे कॉल आणि पुट दोन्ही बाय केले होते. तर -1200 टू +3500, जवळजवळ आपल्याला आज 5,000 रुपयाचा प्रॉफिट झालाय. रिस्क रिवॉर्ड मी एकदम टाईट ठेवलंय, त्यामुळे मी हा प्रॉफिट बुक केला. मी जर हा प्रॉफिट ठेवला असताना तर काय झालं असतं तुम्हाला सांगतो. आता हा प्रॉफिट मी बुक केलाय 1:30 वाजता. 1:30 वाजल्यानंतर तुम्ही बघा, अचानक 1:30 वाजल्यानंतर नाही, शेवटच्या एक अर्ध्या तासात अचानक तांडव झाला, मार्केटवरती गेलं. याचा अर्थ होऊ शकतो की कदाचित इंटरनल न्यूजमुळे उद्या मार्केट गॅपअप होऊ शकतं, आणि ह्या गॅपअप मध्ये आपला जो पोझिशन आहे एवढी ती लॉस मध्ये जाऊ शकते. तर एवढी रिस्क तर आपण घेऊ शकत नाही. सोमवारी परत पोझिशन टाकू आपण. आजचा शनिवार रविवार तर सुखाचं जाईल, त्यामुळे 3,500 रुपये प्रॉफिट आपण बुक केलाय. 500 रुपये ब्रोकरेज जाणार आहे, जास्त ब्रोकरेज जात नाही, कारण आपल्या पोझिशन किती आहेत टोटल, 4 आणि 2 6 पोझिशन आहेत. 6 पोझिशन मध्ये एका पोझिशनला 50 रुपये, 6×5 = 300 रुपये, चार्जेस एक्स्ट्रा पकडा 150 रुपये, 400 450 500 रुपये जातील. ठीक आहे, तेवढं तर दिलंच पाहिजे, कारण ब्रोकरेज आजकाल खूप कमी घेतात सगळ्या कंपन्या. ब्रोकर तुम्हाला तर माहिती आहे, फक्त 50 रुपये ब्रोकरेज, जास्त ब्रोकरेज अजिबात घेत नाही. पुढे जाऊन वाढवू पण शकतात. तर आता बघा, साइडवेज मार्केटमध्ये एकच ट्रिक वापरायची, ती म्हणजे दोन ट्रिक वापरायच्या. सगळ्यात पहिली ट्रिक जी आहे ती म्हणजे कॉल आणि पुट सेल करणं आणि कॉल आणि पुट बाय करणं याच आठवड्याच्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या स्ट्रॅटेजीला आपण काय नाव देऊ शकतो, सगळ्यात पहिल्यांदा ही स्ट्रॅटेजी बघून घ्या. म्हणजे ही जर मिटली तर तुम्हाला ती परत भेटणार नाही, पण ही बघा. सगळ्यात पहिल्यांदा मी ह्या स्ट्रॅटेजीमध्ये काय करतो, कॉल आणि पुट या आठवड्याचे सेल करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता कॉल 30 रुपयाचा, पुट 30 रुपयाचा. असं नाही की कुठलं कॉल आणि पुट घ्यायचा ऍट द मनीचा, इन द मनीचा, आउट द मनीचा, तसं काय करू नका. जे 30-30 रुपयाचे आहेत ना ते घ्या. 30-30 रुपयाचा कॉल आणि पुट सेल करून टाकायचा. आता पुढच्या आठवड्याचा बाय पण करायचं. पुढच्या आठवड्याचा बाय कितीचं करायचं, ह्या 30 मध्ये +10 करायचं, या 30 मध्ये +10 करायचं, 40 आणि 40 रुपयाचा बाय करून टाकायचा. दोन्ही साईडने बाय केले, दोन्ही साईडने सेल केले. ही आपली एक स्ट्रॅटेजी झाली. ही अशा प्रकारची स्ट्रॅटेजी दिसते ज्याच्यामध्ये साइडवेज मार्केटमध्ये तुम्हाला प्रॉफिट होतो. डिटेल मी सांगू शकत नाही,
पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन येणार आहे, बट डिटेल आता इथं नाही. त्यानंतर अजून एक स्ट्रॅटेजी जिला म्हणतो आपण शॉर्ट स्ट्रॅडल किंवा शॉर्ट स्टँगल, आणि ज्याच्यामध्ये आपण कॉल आणि पुट बाय केलं तर शॉर्ट आयरन कॉन्डॉर. तर आता या ठिकाणी जातो, नाव डेंजर आहे पण नाव नीट उच्चार करा या नावाचा, ठीक आहे. आता बघा ही स्ट्रॅटेजी बनलेली आहे. आता ही स्ट्रॅटेजी अशा प्रकारे बनते. तुम्ही जर बघितलं एक बार मध्ये आलाय, हा बार ह्या साईडला बघा, राईट साईडला जो आपला या ठिकाणी ग्रीन पोर्शन आहे, इथं आपल्याला प्रॉफिट होतो, रेड मध्ये आपल्याला लॉस होतो, ग्रीन मध्ये प्रॉफिट होतो म्हणजे साइडवेज मार्केटमध्ये. सो बेसिकली या स्ट्रॅटेजीमध्ये काय करतो, याच आठवड्याचे आपण सेल करतो आणि याच आठवड्याचे आपण बाय करतो. म्हणजे बघा 90 रुपयाचे 50 रुपयाचं सेल केलेलं आहे, त्यानंतर 73 आणि 38 रुपयाचं बाय केलेलं आहे, जे की हेजिंगसाठी बाय केलंय. याने काय होतं, समजा मार्केटमध्ये नॉर्मल मार्केट चालू आहे, डीके वगैरे मार्केटमध्ये नॉर्मल चालू आहे, मुवमेंट नाहीये, तर अशा वेळेस ही स्ट्रॅटेजी वापरायची. पण न्यूज वगैरे असेल तर ती पहिलीवाली स्ट्रॅटेजी, जी असं चंद्रकोर आहे ना ती वाली स्ट्रॅटेजी. बाकी न्यूज नसेल तर ही चौकोनवाली ठोकळेवाली स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करू शकता. जेणेकरून आता एक गोष्ट सांगतो, या स्ट्रॅटेजीला कॅपिटल लागतं जास्त, ठीक आहे. एक लॉट जर तुम्हाला सेल करायचा असेल हे अख्ख्या स्ट्रॅटेजीचा, जर तुमच्याकडे पाहिजेत 1.5 लाख रुपीज, जे की खूप कमी आहेत मला माहिती आहे, बट एवढ्या कमी कॅपिटल पासूनच आपण सुरुवात केली पाहिजे खरं तर. आणि या स्ट्रॅटेजीमध्ये एकच गोष्ट तुम्हाला भेटते, ती म्हणजे रिस्क फ्री आहे जास्त. म्हणजे तुम्ही बघा वर गेलं खाली गेलं, कॉल पण वाढतात पुट पण वाढतात, कॉल पण वाढतात पुट पण वाढतात, खालीवर दोन्ही केलं तरी. त्यामुळे ही स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करा, मला असं वाटतंय. 1.5 लाख रुपये जर तुम्ही साठवले मेहनत करून कष्ट करून, तर तुम्ही इथं उडवू शकत नाही अजिबात. कारण ही स्ट्रॅटेजी तुम्हाला उडवायचं अलावच करत नाही. कारण वर गेलं तरी दोन्ही वाढतात दोन्ही कमी होतात, खाली गेलं तरी दोन्ही वाढतात दोन्ही कमी होतात. आरामात हळूहळू प्रॉफिटेबल आपण त्या जर्नीपर्यंत जाऊ शकतो. बाकी मला फक्त हे एवढंच एक्सप्लेन करायचं होतं की साइडवेज मार्केटमध्ये एकच स्ट्रॅटेजी कामाला येते, ती म्हणजे आपली सेलिंगची स्ट्रॅटेजी. आता आपण उद्या बघूया की ट्रेंडिंग मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट आपण पकडू शकतो. बाकी आज रात्री 9 वाजता क्लास होईल, तो लिंक जी आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे टेलिग्रामची. तिथे जा, टेलिग्राम ग्रुप वरती क्लिक करा आणि ते ग्रुप जॉईन करा, तिथं मेसेज येईल तो बघा आणि त्या लिंकला जॉईन करा आणि मग क्लासला जॉईन करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत कमेंट करायला विसरू नका आणि लाईक नक्की करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.